हॅलो फ्रेंड्स, NCERTमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नावाचं एक चॅप्टर आहे. तर आपल्याला नीटमध्ये त्या चॅप्टरवरती काही क्वेश्चन दिसतात. आता त्या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं आहे तर 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जे विटेकरने प्रपोज केलं आहे 1969मध्ये. त्या 5 किंगडमपैकी किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगा, प्लांटी, ॲनिमलिया. तर मुलांना किंगडम फंजा डिफिकल्ट वाटतो कारण त्यामध्ये 4 क्लासेसबद्दल माहिती दिली आहे. क्लास फायकोमायसीट, क्लास ॲस्कोमायसीट, क्लास बेसिडिओमायसीट आणि क्लास ड्यूटेरोमायसीट. आता हे 4 क्लास ध्यानात ठेवायला खूप सोपे आहेत. क्लास फायकोमायसीटला आपण अलगल फंजा म्हणतो. क्लास ॲस्कोमायसीटला असा या कप लाईक फंजा असं आपण त्याला म्हणतो. बेसिडिओमायसीटला आपण मशरूम किंवा ब्रॅकेट या फिर पबबॉल असं फंजा म्हणतो. आणि लास्टवाला जो आपला 4 नंबरचा क्लास आहे क्लास ड्यूटेरोमायसीट त्याला फंजा इम्परफेक्टी असे आपण म्हणतो. आता पहिला जो फंजा आहे चा क्लास आहे फायकोमायसीट हा अलगल फंजा आहे किंवा ॲक्वेटिक फंजा आहे, पाण्यावरती ग्रो होणारा फंजा आहे. ॲस्कोमायसीट हा कॉप्रोफिलस म्हणजे डंग लविंग फंजा आहे, शेणावरती वगैरे हा फंजा ग्रो होतो. बेसिडिओमायसीट जर आपण म्हटलं तर ट्री लॉक किंवा ट्री स्टंप यावरती ग्रो होणार. ट्री लॉक किंवा ट्री स्टंप काय आहे? ट्रीचा जो भाग वरतून कट केलेला असतो त्याला लॉग म्हणतो आणि जो जमिनीमध्ये असतो त्याला स्टंप म्हटलं जातं. आणि ड्यूटेरोमायसीट हा जो 4 नंबरचा फंजा आहे हा आपण म्हणतो की बाबा मिनरल सायकलिंगसाठी हा फंजा युजफुल आहे. जर तुम्हाला फंगसच्या रिप्रोडक्शनबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ फंगसच्या रिप्रोडक्शनबद्दल टाकणार आहे. धन्यवाद.